हॅलो, कशात मंडळी तुम्ही? आशा करते सगळे मस्त असाल आणि स्वस्त असाल. प्लीज माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनल आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा. तर मी आली अचानकच नागपूरला. तर नागपूरला आल्यावर आली आणि मग लोकमत स्क्वेअरला. तर हे बघा, लोकमत बिल्डिंग किती मोठी आणि किती पुराणी ही बिल्डिंग आहे. त्याच्यानंतर मी आले निधी कॉम्प्लेक्स. निधी कॉम्प्लेक्समध्ये कशाला तर तिथे होते सलोनीचे डॉक्टर. आमचे 22 वर्ष पुराणेचे डॉक्टर आहेत. तिथे मी सलोनीला दाखवायला घेऊन आली होती, कारण की तिला वारंवार तापच येत होता. मी 2दा ॲडमिट केलं तिला, तरीसुद्धा तिचा ताप जात नव्हता. तर डॉक्टर असतात 5व्या माळ्यावर. तर आम्ही आलो आणि मग सलोनीचं नाव लिहिलं. तिचे 29 किलो वजन होतं. तिचं वजनही घेतलं आणि नंतर गेलो डॉक्टरांकडे. खूप छान हे डॉक्टर आहेत. त्यांनी मग तिला ब्लड टेस्ट सांगितलं. खरंच ब्लड टेस्ट ते वारंवार देत होती. तर तिला ते ब्लड टेस्ट दिल्यावर एवढा फीवर चढला आणि ते फीवर चढल्यानंतर तिला एकदम थंडी वाटायला लागली आणि मग काही वेळातच रिपोर्ट्स आले. रिपोर्ट्समध्ये तिला युरिन इन्फेक्शन दाखवलं. युरिनची टेस्ट पण केली होती. एवढी जास्त इन्फेक्शन वाढलं होतं की डॉक्टरांनी तिला पुन्हा ॲडमिट व्हा असं सांगितलं, पण आम्ही ॲडमिट केली नाही. आम्ही औषध घेऊन घरी आलो. तर चला मंडळी, खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.